स्थानिक भाजप अंतर्गत संघर्षामुळे गाजलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजय देशमुख या दोन्ही नेत्यांना पराभवाचा धक्का बसला, तर त्यांच्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलने निर्विवाद वर्चस्व राखले आहे। एकूण 18 जागांपैकी 14 जागा कल्याण शेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलने जिंकल्या। त्यांच्या पॅनलला काँग्रेसच्या काही नेत्यांचे सहकार्य मिळाले होते, तर आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी परिवर्तन पॅनलला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले। यात सहकारी संस्था गटावर कल्याण शेट्टी यांच्या पॅनलने सर्व 11 जागा जिंकून बाजी मारली, तर दोन्ही देशमुख पॅनलने ग्रामपंचायत गटात वर्चस्व मिळवले। व्यापारी गटातील 2 पैकी 1 जागा याच पॅनलने जिंकली। बहुमत मिळवलेल्या कल्याण शेट्टी यांच्या पॅनलकडून निवडून आलेल्यांमध्ये माजी आमदार दिलीप माने, राजशेखर शिवदारे, सुरेश हासापुरे यांच्यासह इंदुमती अलगौंड, श्रीशैल नरोळे आदींचा समावेश आहे। ग्रामपंचायत गटातील 4 जागांची मतमोजणी झाली असता त्यात देशमुख पॅनलने आघाडी घेतली। यात आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख व रामप्पा चंद्रशेखर चिवडशेट्टी हे खुल्या गटातून निवडून आले। तसेच ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती गटातून अतुल हरी गायकवाड हे विजयी झाले। आर्थिक दुर्बल घटक गटात कल्याण शेट्टी यांच्या पॅनलचे ब्रह्मानंद कळके यांनी बाजी मारली। कल्याण शेट्टी पॅनलने सहकारी संस्था गटातील सर्व 11 जागा जिंकून देशमुख पॅनलचा दुव्वा उडवला। राजशेखर शिवदारे, दिलीप माने, सुरेश हासापुरे यांच्यासह उदय उर्फ रेवण सिद्ध चंद्रकांत पाटील, नागप्पा माळप्पा बनसोडे, प्रथमेश वसंत पाटील आणि श्रीशैल बसवेश्वर नरोळे यांनी विजय संपादन केला। तर सहकारी संस्था महिला गटातून इंदुमती परमानंद अलगौंड आणि अनिता केदार विभूते यांनी बाजी मारली। याशिवाय सहकारी संस्था ओबीसी गटात अविनाश श्रीधर मार्तंडे, तर विमुक्त जाती व भटक्या जमाती गटात सुभाष रामचंद्र पाटोळे हे निवडून आले। व्यापारी गटात देशमुख पॅनलचे वैभव चंद्रशेखर बरबडे, तर कल्याण शेट्टी माने पॅनलचे मुश्ताक अहमद चौधरी यांनी विजय मिळविला। हमाल तोलाद गटातून कल्याण शेट्टी माने पॅनलचे गफार जब्बार चांदा हे विजय झाले।